आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका. कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट. शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर. सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस. प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे. मिनमिनत्या पतदिव्यांचा पलूस शहरात लुकलुकाट. वाहनांच्या प्रकाशानेच उजळते वाट. पलूस शहरातील कराड तासगाव महामार्गावरील पतदिवे शोपीस म्हणून उभे आहेत. रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेलं असतं. गेल्या 2 महिन्यांपासून हे वास्तव चित्र निदर्शनास येऊन देखील याकडे प्रशासनाने लक्ष दिलं नाही. पलूस नगर परिषदेने एकीकडे वसुलीचा धडाका सुरू ठेवला असून दुसरीकडे सुविधांची अभाव दिसू लागल्याने नागरिकातून तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पलूस नगर परिषदेवर सध्या प्रशासक असल्याने प्रत्येक काम आवाज उठवल्याशिवाय तर होत नाही. तक्रार करून देखील याची दखल कोणी घेत नाही. अगोदरच महामार्गावरील पतदिव्यांचा मिणमिणता उजेड, त्यामध्ये निम्म्याहून अधिक पतदिवे पेटत नाहीत. त्यामुळे महामार्गावर असणारे असे पतदिवे फक्त शोपीस म्हणून उभे केले आहेत का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. शहरातील अनेक भिंती रंगवून कामाची चुणूक दाखवणाऱ्या प्रशासनाने दिव्याकडे देखील गांभीर्याने लक्ष द्यावं. शहरात पतदिवे सांगून देखील दुरुस्त होत नसतील तर ते भुरट्या चोरांना अभय देण्यासारखं आहे. याच महामार्गावर स्मशानभूमी आहे. रात्री अपरात्री एखादे मयत झाले तर पतदिवे सुरू नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिक व व्यापारी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. अनेक ठिकाणी पतदिव्यांचा उजेड पडत नाही. जुना वाळवा वाट परिसरातील निम्म्याहून अधिक पतदिवे बंद आहेत. हातात कंदील घेऊन जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना अंधारामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसापासूनचा आपला पलूस नगर परिषद हद्दीमधील कराड तासगाव मेन रोड वरीलच्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न गेले अनेक दिवस झालं. या स्ट्रीट लाईट बंद आहेत आणि सातत्यानं पलूस नगर परिषदेच्या प्रशासनाकडे या संदर्भामध्ये पाठपुरावा करून सुद्धा आज अखेर या स्ट्रीट लाईट बंद आहेत. याच्यामध्ये प्रशासनाचं पूर्ण चालढकल चाललेली आहे. आज नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बोलणं झाल्यानंतर त्यांच्याकडून असं उत्तर येते की सदरची स्ट्रीट लाईट ही पलूस नगर परिषदेला वर्ग केलेली आहे. सदरच्या स्ट्रीट लाईटचा मेंटेनन्सचा खर्च हा पलूस नगर परिषदेने करायचा आहे. पण पलूस नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे सदरची विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून असं उत्तर येतं की आपल्याकडं नगरपालिकेकडं सदरची स्ट्रीट लाईट वर्ग झालेली नाही. त्यामुळं सदरच्या स्ट्रीट लाईटचा खर्च आपण अजून विचारात घेतलेला नाही. त्यामुळं या पलूस मधील महत्वाच्या अशा तासगाव कराड रोडवरील स्ट्रीट लाईट बंद असण्यामुळं जे काही या रस्त्यावरती अपघात होत आहेत, ज्या येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सदरच्या लाईट बंद असल्यामुळं त्रास होतोय. सध्या आज महिला दिन आहे आणि महिलांच्या बाबतीतलं जे काही वातावरण सध्या आपल्या राज्यामध्ये चालू आहे त्याच्या अनुषंगानं महिलांच्या सुरक्षिततेसाठी सदरच्या रस्त्यावरची लाईट चालू असणं फार गरजेचं आहे आणि त्याचं गांभीर्य या प्रशासनाला दिसून येत नाही. मी या निमित्तानं एवढंच प्रशासनाला सांगू इच्छितो, तात्काळ येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये सदरची स्ट्रीट लाईट आपण जर चालू केली नाही तर या नॅशनल हायवेवरती पलूसच्या मेन चौकामध्ये पलूस मधील सर्व नागरिकांना सोबत घेऊन आम्ही ठिय्या आंदोलन करू. प्रशासनाचा या निमित्तानं मी जाहीर निषेध करतो. त्या ठिय्या आंदोलन करायची वेळ पलूसच्या नागरिकांवरती आपण आणू नये एवढी या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो आणि तात्काळ
सदरच्या स्ट्रीट लाईट चालू करण्यासंदर्भातली कारवाई आपण सुरू करावी अशी या निमित्तानं विनंती करतो.